सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण ज्ञानरचनावाद या घटकावर आधारित टी ओरिएंटेड सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. या ठिकाणी जवळपास 30 अन् 13 मला वाटतं 40 ते 43 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. तर व्यवस्थित या प्रश्नांचं स्पष्टीकरण ऐकून घ्या, समजून घ्या. ओके. तर ज्ञानरचनावाद म्हणजे काय, ज्ञानरचनावादाचे विविध प्रवाह कोणते, सिद्धांत कोणते, टप्पे कोणते, या सर्व गोष्टी आपण यापूर्वीच्या व्हिडिओ अंतर्गत संकल्पना स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ प्रथम तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्ञानरचनावाद ही संकल्पना पूर्णपणे क्लिअर होईल. चला तर आपण या ठिकाणी प्रश्नोत्तरांना सुरुवात करूयात. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, संज्ञानात्मक ज्ञानरचनावादाचे म्हणजेच कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझमचे जनक कोणाला मानले जाते. तर तुम्हाला सर्वांना माहिती की संज्ञानात्मक ज्ञानरचनावादाचे जनक कोण आहेत? जीन पियाजे. जीन पियाजे हे कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझमचे जनक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, प्रणेते आहेत. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, ज्ञानाची रचना ही सामाजिक आंतरक्रिया व सांस्कृतिक साधनांच्या सहाय्याने घडते. हा सामाजिक रचनावादाचा म्हणजे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझमचा सिद्धांत कोणी मांडला? तर जेव्हा जेव्हा सामाजिक रचनावाद, सामाजिक आंतरक्रिया असे घटक येतात तेव्हा तो सिद्धांत आहे लेव वायगोत्स्की यांचा. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय बी, लेव वायगोत्स्की. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी आहे, जहाल रचनावाद ज्याला आपण रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिझम ही संकल्पना कोणत्या तत्त्वज्ञाशी जोडलेली आहे किंवा त्यांचे प्रणेते कोण? तर त्याचं बरोबर उत्तर आहे जहाल रचनावाद हा अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड यांचा आहे. म्हणून पर्याय क हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, शोधून शिकणे ही संकल्पना कोणी विकसित केली, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून अर्थ रचतो? शोधून शिकणे ही जी संकल्पना आहे ती आहे जेरोम ब्रुनर यांची. म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय अ. ओके. बघा, हे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतात, कारण स्मरणावर आधारित ती प्रश्न उत्तरे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पियाजे यांच्या सिद्धांतानुसार स्कीमा म्हणजे नेमके काय? तर आपण सांगितले स्कीमा म्हणजे रचना, ही ट्रिक लक्षात ठेवा. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, म्हणजे माहिती साठवण्याची आणि समजण्याची मानसिक चौकट म्हणजेच एक मानसिक रचना म्हणजे स्कीमा होय. ओके. माहिती साठवण्याची आणि समजण्याची रचना, मानसिक चौकट म्हणा किंवा मानसिक रचना, त्याला पियाजे यांच्या मते स्कीमा असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, जुन्या स्कीमामध्ये नवीन अनुभव जसाच्या तसा सामावून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, जुनं स्कीमा म्हणजे जुन्या ज्ञानाच्या रचनेमध्ये नवीन ज्ञान जसाचा तसा सामावून घेणे याला काय म्हणायचं? बरोबर आहे, ॲसिमिलेशन, सात्मीकरण असं मराठीत म्हणतात. ॲसिमिलेशन म्हणजे जुन्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञान जसंच्या तसं सामावून घेणे, सात्मीकरण होणे, ॲसिमिलेशन असं म्हटलं जातं. पर्याय ब हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा नवीन अनुभवानुसार विद्यार्थ्याला जुन्या स्कीमामध्ये बदल करावा लागतो किंवा नवीन स्कीमा तयार करावा लागतो तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, जेव्हा जुनं ज्ञान आहे त्या जुन्या ज्ञानामध्ये काही बदल करून, सुधारणा करून नवीन ज्ञानाशी जुळवून घेणे, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला म्हणतात ॲकॉमोडेशन म्हणजे समायोजन. ओके. ॲकॉमोडेशन म्हणजेच समायोजन असं म्हटलं जातं. तर बघा, संपूर्ण ज्ञानरचनावादाचा जो व्हिडिओ आहे ना त्या प्रत्येक छोट्या छोट्या संकल्पनेवर आधारित इथं 40 ते 43 प्रश्न आहेत. त्यामुळे हे 40-43 प्रश्न लक्षात आले की तुम्हाला संपूर्ण ज्ञानरचनावाद एकदम फिट डोक्यात बसला असं समजा. चला
आता आपण आकलनावर आधारित प्रश्न पाहूया. बघा, ZPD ज्याला झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट या संकल्पनेचा अचूक अर्थ कोणता? झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. तर याचा अचूक अर्थ बघा, व्हिडिओमध्ये पण मी सांगितले, जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यांच्यामधील अंतर, म्हणजेच विद्यार्थ्याची सद्य पातळी म्हणजे सध्याचं ज्ञानाची पातळी आणि मार्गदर्शन जर मिळालं तर तो विद्यार्थी गाठू शकणारी त्याची उच्च पातळी यामधील अंतर. म्हणजे बघा, स्वबळावर काम करण्याची विद्यार्थ्याची क्षमता इथं आहे आणि मार्गदर्शन जर केलं तर तो इथं उच्च पातळीपर्यंत जाऊ शकतो. मग इथलं जेवढं अंतर आहे त्या अंतराला ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थ्याला उच्च पातळीवर म्हणजे ZPDमध्ये पोहोचण्यासाठी शिक्षकाने किंवा मित्राने दिलेल्या तात्पुरत्या आधाराला काय म्हणतात? टेम्पररी सपोर्ट म्हणतो आपण, त्याला काय म्हणतात? तर बघा, विद्यार्थ्याची सद्य पातळी आणि उच्च पातळी इथंपर्यंत विद्यार्थ्याला प्रवास करायचा आहे, तेव्हा ही पायरी चढत असताना विद्यार्थ्याला जी सहकार्याचा हात मिळतो किंवा आधार मिळतो, सपोर्ट मिळतो, त्या आधाराला स्कॅफोल्डिंग असं म्हटलं जातं. ही जी संकल्पना आहे ती आहे लेव वायगोत्स्की यांची. ZPD आणि स्कॅफोल्डिंग या दोन्ही संकल्पना लेव वायगोत्स्की यांच्या सामाजिक रचनावादातील आहेत. ओके. तर बघा, माझ्या या चॅनलवर की नाही असे प्रत्येक घटकाचे, मानसशास्त्राच्या प्रत्येक घटकाचे व्हिडिओ, प्रत्येक घटकावर आधारित सराव संच 2013 ते 2024-25 पर्यंत आलेले PYQ सोल्युशन, सर्व काही मानसशास्त्र एकाच चॅनलवर तुम्हाला उपलब्ध मिळेल. त्याच पद्धतीने परिसर अभ्यास म्हणजे सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या घटकावरील PYQ सुद्धा तुम्हाला भेटतील. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे. शिक्षक पाऊस हा घटक शिकवण्यापूर्वी मुलांना विचारतात, तुम्ही कधी पावसात भिजला आहात का? तेव्हा काय वाटते? ज्ञान रचनावादानुसार शिक्षक काय करत आहेत सांगा बरं. बरोबर आहे. तर पाऊस हा घटक शिकवण्यापूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान सक्रिय करत आहेत. काय करत आहेत? विद्यार्थ्यांचे पूर्वीचे ज्ञान आहे ते सक्रिय करत आहेत. ओके. याला आपण जोडणी पंच ई जी म्हणतो की नाही, 5E जी पद्धत आहे त्या 5E मधली ही पहिली आहे जोडणी करणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गणितातील एक कठीण समस्या सोडविताना दोन विद्यार्थी एकमेकांशी वादविवाद आणि चर्चा करून अंतिम उत्तर शोधतात. हा वर्ग कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? बघा, गणितातील एक कठीण समस्या सोडवताना दोन विद्यार्थी वादविवाद करतात, चर्चा करून उत्तर शोधवतात. हा सिद्धांत म्हणजे काय? त्या दोन विद्यार्थ्यांमधील सामाजिक संवाद म्हणजे सामाजिक रचनावादावर आधारित ही कृती आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थ्याने विज्ञानाचा नियम केवळ पुस्तकातून वाचण्याऐवजी प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून सिद्ध केला. हे जॉन ड्यूई यांच्या कोणत्या तत्वाचे उपयोजन आहे? तर विज्ञानाने विज्ञानाचा नियम पुस्तकातला वाचला नाही आहे, तर प्रयोग करून स्वतः प्रयोग करून सिद्ध केला. जॉन ड्यूई करा आणि शिका म्हटल्यासारखं म्हणतात बघा, लर्निंग बाय डुईंग हे जॉन ड्यूईचं तत्व आहे. म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण ह्या तत्वाचं उपयोजन झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानरचनावादी वर्गात शिक्षकाची मुख्य भूमिका काय असते? बरोबर. तर ज्ञानरचनेवादी वर्गात विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः तयार करत असतो. इथं शिक्षकाची भूमिका काय असणार आहे? सुलभक म्हणून असणार आहे, फॅसिलेटर म्हणून असणार आहे, सुविधादाता असं असणार आहे.
ज्ञाननिर्मितीला चालना देणारा सुविधादाता म्हणून शिक्षकाची भूमिका असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर या ठिकाणी आहे. ज्ञानरचनावादाच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या 5E म्हणजेच 5E मॉडेलचा योग्य क्रम कोणता? तर योग्य क्रम पहिला आहे एंगेज म्हणजे जोडून ठेवणे, एक्सप्लोर म्हणजे विस्तार करणे, एक्सप्लोर म्हणजे अनुभव देणे त्यांना. ओके. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण करणे, एलॉबरेट म्हणजे त्या ज्ञानाचा विस्तार करणे, इव्हॅल्युएट म्हणजेच मूल्यमापन करणे. हा योग्य क्रम असणार आहे, म्हणून ब हे त्याचं उत्तर असणार आहे. एक्सप्लोर म्हणजे अन्वेषण, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षकाने वर्गात एक चुंबक आणला आणि विचारले, हा चुंबक कोणत्या वस्तूंना चिकटेल? 5E मॉडेलनुसार हा कोणता टप्पा आहे? तर बघा, शिक्षकाने चुंबक आणला आणि विचारला हा चुंबक कोणत्या वस्तूला चिकटेल, म्हणजे त्याचं पूर्वज्ञान इथं शिक्षक चेक करतायत. म्हणजे हा टप्पा एंगेज सी आहे, म्हणजे पूर्वज्ञानाची जोडणी करतायत. नवीन घटक, नवीन ज्ञानाची जोडणी पूर्वज्ञान सक्रिय करून करत आहेत, म्हणून बरोबर पर्याय येतं एंगेज, जोडणी. नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाण्यात विविध वस्तू टाकून पाहू देणे आणि कोणत्या वस्तू बुडतात यावर स्वतःची निरीक्षणे नोंदवू देणे हा 5E मधील कोणता टप्पा आहे? बघा, इथं विद्यार्थी जेव्हा स्वतः कृती करून अनुभव घेतात, स्वतः ज्ञानाची मांडणी करायचा प्रयत्न करतात, तर याला म्हणतात एक्सप्लोर म्हणजे अन्वेषण करणे, चिकित्सक दृष्टीने प्रश्न विचारून माहिती मिळवणे असा अर्थ होतो. तर बघा, 5E जी ही पद्धत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. 2024 साली सुद्धा यावर प्रश्न आहे आणि आतासुद्धा 201% म्हणा किंवा 1000% यावर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. ओके. कारण NEPने सुद्धा ही अध्यापन पद्धती स्वीकारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॉडेलमधील 5E मॉडेलमधील एक्सप्लेन समजावून सांगणे या टप्प्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, 5E मधील एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे, स्पष्टीकरण करणे या टप्प्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून व ज्या नवीन वैज्ञानिक संकल्पना आहेत त्या समजावून सांगणे, स्पष्ट करणे, शब्दसंग्रह स्पष्ट करणे हा एक्सप्लेन या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वर्गात घनता शिकल्यानंतर विद्यार्थी घरी जाऊन तपासतात की तेलावर कोणत्या वस्तू तरंगतात. हा नव्या संदर्भातील उपयोग 5Eच्या कोणत्या टप्प्यात येतो? बघा, घनता हा घटक जुनं ज्ञान जोडलेलं आहे, अन्वेषण झालेलं आहे, स्पष्टीकरण झालेलं आहे. आता ह्या ज्ञानाचा विस्तार करत असताना पाण्यात जर वस्तू आपण पाहिल्या असेल तर तेलात काय होतात हे प्रयोग करू देणं म्हणजेच ज्ञानाचा विस्तार करणे, म्हणजेच एलोबरेट या टप्प्यामध्ये हा घटक येतो. ओके. एलोबरेट टप्पा 5E मधील चौथा टप्पा. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि गरिबी विषमता दूर करण्याचे साधन असावे हा समीक्षात्मक रचनावाद कोणी मांडला? समीक्षात्मक रचनावाद बघा, म्हणजेच या समाजातील गरिबी दूर करण्यासाठी काय करता येईल, विषमता दूर करण्यासाठी काय करता येईल, असं समीक्षात्मक रचनावाद जो आहे तो पाओलो फ्रेडरे यांचा आहे. कुणाचा आहे? पाओलो फ्रेडरे यांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड यांच्या मते सत्य आणि ज्ञानाचे स्वरूप कसे असते? अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड
यांच्या मते सत्य आणि ज्ञानाचे स्वरूप कसे असते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, सत्य हे व्यक्तिनिष्ठ असते. अर्नस्ट काय म्हणतात माहिती आहे का? सत्य हे व्यक्तिनिष्ठ असते. व्यक्तिनिष्ठ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव मला कसा आला त्यानुसार मी ते सत्य मानते, तुम्हाला कसा आला त्यानुसार तुम्ही त्या गोष्टीचा अनुभवावरून तुम्ही ते सत्य मानता. यावरून व्यक्तिनिष्ठ, माझा अनुभव तुमचा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे, त्यामुळे त्या प्रसंगाचं त्या वस्तूचं आपलं जे संकल्पना आहे किंवा सत्यता आहे ती वेगवेगळी असणार आहे, म्हणून व्यक्तिनिष्ठ असते असं अर्नस्ट यांचं मत आहे. तर ज्ञानाचं स्वरूप हे अनुभवावर आधारित असतं असं मत अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड यांच्या मते आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुनी पारंपरिक शिक्षण पद्धत आणि रचनावादी शिक्षण पद्धत यातील सर्वात मुख्य फरक कोणता? तर बघा, जुन्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत ग्रहणकर्ते म्हणजेच विद्यार्थी हे निष्क्रिय असतात, त्यांच्यामध्ये ज्ञान फक्त ओतलं जातं. परंतु ज्ञानरचनावादामध्ये ग्रहणकर्ते म्हणजेच विद्यार्थी हे सक्रिय असतात, स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतात, अर्थनिर्मिती करतात, म्हणून इथं ग्रहणकर्ते सक्रिय असतात. फरक लक्षात आला? चला, प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरण लक्षात येत असतील तर एक कमेंट होऊन जाऊ द्यात. नेक्स्ट क्वेश्चन, 5E मॉडेलच्या इव्हॅल्युएट टप्प्यात शिक्षकाने प्रामुख्याने काय तपासले पाहिजे? तर बघा, 5E मॉडेलचा जो इव्हॅल्युएट टप्पा आहे मूल्यमापनाचा, त्यामध्ये काय तपासलं पाहिजे? तर विद्यार्थी जेव्हा स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करत असतात तेव्हा त्यांची नेमकी विचार प्रक्रिया कशी होती, त्यांनी स्वतः रचलेल्या ज्ञानामध्ये त्यांनी काय केलं, यावर आधारित मूल्यमापन झालं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानरचनावादी वर्गाचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात अयोग्य ठरेल? तर बघा, ज्ञानरचनावादाचं मूल्यमापन करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला केवळ स्मरणावर आधारित मानक चाचण्या घेता येणार नाहीत. ही पद्धत अयोग्य ठरेल. केवळ स्मरणावर आधारित चाचणी ही अयोग्य ठरेल. मग काय योग्य आहे बघा, प्रकल्प आधारित सादरीकरण योग्य ठरेल, गटातील वादविवाद आणि चर्चा योग्य ठरेल, पोर्टफोलिओ मूल्यांकन हे सुद्धा योग्य ठरेल. ओके. ज्ञानरचनावाद आयुष्यात तुम्हाला कधी विसरणार नाही, ही संकल्पना एवढी फिट्ट डोक्यात बसेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय शाळांमध्ये ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब करताना येणारी सर्वात मोठी व्यावहारिक मर्यादा कोणती? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. तर शाळांमध्ये जेव्हा ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब केला जातो तेव्हा सर्वात मोठी मर्यादा आहे की ही पद्धत खूप वेळखाऊ असल्याने ठरलेल्या वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान हीच खरी मर्यादा आहे. ओके. नेक्स्ट, इथं व्यावहारिक मर्यादा म्हटल्यामुळं व्यावहारिक मर्यादा आपण निवडायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानरचनावादी वर्गात शिक्षकावरील ताण का वाढतो? तर बघा, सतत सर्जनशीलता, प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक निरीक्षण करणे, संवादाची तयारी ठेवावी लागणे, या सर्व गोष्टीमुळं शिक्षकाचा ताण वाढण्याची शक्यता असते किंवा वाढतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानरचनावादाचे सूत्र कोणते आहे? बघा, ज्ञानरचनावादाचे सूत्र म्हणजे अनुभव अधिक संवाद बरोबर ज्ञाननिर्मिती. म्हणजे आधी अनुभव घेणे, मग संवाद साधून त्यातून नियम तयार करणे, मग ज्ञाननिर्मिती आपोआप घडते. अनुभव अधिक संवाद बरोबर ज्ञाननिर्मिती. नेक्स्ट क्वेश्चन, लेव वायगोत्स्की यांच्या मते ज्ञाननिर्मितीचे सर्वात महत्त्वाचे साधन कोणते? तर लेव वायगोत्स्की म्हणजे सामाजिक अंतरक्रिया, सामाजिक रचनावाद, त्यामुळे समाजातील संवाद आणि भाषा हे महत्त्वाचे साधन आहे असं लेव वायगोत्स्की यांच्या मते
आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक विद्यार्थ्याचा शिकण्याचा प्रवास आणि ज्ञानाची समज ही वैयक्तिक आणि वेगळी असते, या तत्वाला काय म्हणतात? तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याचा शिकण्याचा प्रवास वेगळा, याला काय म्हणतात? तर याला ॲटॉनॉमी म्हणजे स्वायत्तता म्हणतात. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची वेळ, पद्धत, क्षमता ही वेगवेगळी असते, याला स्वायत्तता असे म्हणतात किंवा स्वातंत्र्य आपल्या व्यावहारिक भाषेत. नेक्स्ट क्वेश्चन. ज्ञानरचनावादामुळे वर्गाचा मुख्य केंद्रबिंदू कशावरून कशाकडे हलतो? म्हणजेच बघा, आधी आपण शिकवत होतो आणि विद्यार्थी शिकत होते, परंतु ज्ञानरचनामध्ये काय आहे, विद्यार्थी स्वतःच शिकतो. म्हणून याचा जो केंद्रबिंदू आहे तो शिकवण्याकडून शिकण्याकडे गेलेला आहे. काय झालेलं आहे? शिकवण्याकडून शिकण्याकडे गेलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक रचनावादी शिक्षणाचे अंतिम आणि सर्वोच्च उद्दिष्ट काय आहे? तर सर्वोच्च उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीची वास्तुकला उभारणे. आर्किटेक्ट ऑफ थॉट म्हणजे विद्यार्थ्यांचं जे विचार आहे त्या विचाराची रचना, विद्यार्थ्याच्या ज्ञानाची रचना, हेच सर्वोच्च उद्दिष्ट आहे. ओके. तर बघा, इथंपर्यंत आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. या 30 प्रश्नांचं दिलेले आहे. तर उत्तरे चुकत असतील तर त्या संकल्पनेचं रिव्हिजन करा, पुन्हा सराव करा. ज्ञानरचनावादाचा व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आपण पुन्हा ज्ञानरचनावादावर 13 MCQs या ठिकाणी पाहणार आहोत. 13 MCQs आपण पाहणार आहोत. ओके. बघा, पायाभूत संकल्पनावर आधारित. ज्ञान हे विद्यार्थ्याला आयते दिले जात नाही, तर ते त्याच्याद्वारे रचले जाते. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका कशाची असते? तर सर्वात महत्त्वाची भूमिका असते विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान. म्हणजेच नवीन ज्ञान हवेत तरंगत नाही, तर ते विद्यार्थ्याच्या जुन्या ज्ञानाशी जोडले गेले तरच टिकते. म्हणून प्रत्येक नवीन ज्ञानाची सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करणे, सक्रिय करणे गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका विद्यार्थ्याला कुत्रा आणि मांजर यातील फरक समजतो, परंतु जेव्हा तो पहिल्यांदा वाघ पाहतो तेव्हा तो आपल्या मेंदूतील प्राण्यांच्या संकल्पनेत म्हणजेच स्कीमामध्ये बदल करून वाघासाठी नवीन चौकट तयार करतो. पियाजेच्या मते ही कोणती प्रक्रिया आहे? तर बघा, ही जी प्रक्रिया आहे ती आहे समतोलन किंवा समावेशन. म्हणजेच जेव्हा कुत्रा आणि मांजर यातील फरक समजतो, म्हणजेच तो जुन्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञान जसाचा तसा घेतो, ती झाले समावेशन. परंतु जेव्हा तो वाघाला पाहतो तेव्हा तो आपल्या जुन्या ज्ञानामध्ये, जुन्या स्कीमामध्ये बदल करून वाघाची नवीन चौकट तयार करतो, म्हणजेच बदल करतो. त्याला समतोलन म्हणतात. तर याला म्हणायचं ॲकॉमोडेशन. म्हणजेच पियाजेचं समावेशन आणि समतोलन ही संकल्पना येते. नवीन अनुभवानुसार जुन्या स्कीमामध्ये बदल करणे, नवीन स्कीमा तयार करणे, याला ॲकॉमोडेशन म्हणजे समावेशन किंवा समतोलन असं म्हणतात. ओके. म्हणजे कुत्रा आणि मांजर हे जुन्या ज्ञानाची संकल्पना वाघ बघितल्यावर त्या मुलांनी बदलली आणि वाघाची नवीन चौकट तयार केली, यालाच ॲकॉमोडेशन असं म्हणतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गणितातील एक कठीण शाब्दिक उदाहरण एक विद्यार्थी स्वतः सोडवू शकत नाही, परंतु शिक्षकांनी काही क्लुप्त्या दिल्यास आणि मित्रांसोबत चर्चा केल्यास तो ते अचूक सोडवितो.
वायगोत्स्कीच्या सिद्धांतानुसार शिक्षकांनी दिलेली ही तात्पुरती मदत काय दर्शविते? तर बघा, वायगोत्स्कीच्या सिद्धांतानुसार मदत करणे, आधार देणे, सहकार्य करणे ही संकल्पना आहे स्कॅफोल्डिंग. म्हणजेच ZPD समीपस्थ विकासाचे जे क्षेत्र आहे ते गाठण्यासाठी शिक्षक किंवा समवयस्कांनी दिलेला तात्पुरता आधार म्हणजे स्कॅफोल्डिंग होय. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती जोडी विचारवंत आणि त्यांच्या मुख्य शैक्षणिक दृष्टिकोनाशी अचूक जुळते? अचूक म्हणजे बरोबर जुळते. ओके, बघा, जॉन ड्यूई जहाल रचनावाद म्हटलेला आहे. ही जोडी चुकीची आहे, कारण जहाल रचनावाद कोणाचा आहे? अर्नस्ट यांचा आहे. ओके, जीन पियाजे सामाजिक रचनावाद, ही जोडी चुकीची आहे, कारण जीन पियाजे यांचं काय आहे? संज्ञानात्मक रचनावाद. आणि सामाजिक रचनावाद कुणाचा आहे? लेव वायगोत्स्की यांचं. लेव वायगोत्स्की अनुभवजन्य, इथंही चुकीची जोडी आहे, कारण लेव वायगोत्स्की सामाजिक रचनावाद आहे आणि अनुभवजन्य जॉन ड्यूई यांचा आहे. मग बरोबर जोडी आहे पर्याय बी, जेरोम ब्रुनर, शोधून शिकणे, डिस्कव्हरी लर्निंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. प्रश्न TET मध्ये आलेला प्रश्न आहे बघा, 2014ला आलेला आहे. 14च्या ऐवजी 24 करा बरं का, 2024ला आलेला प्रश्न आहे. ज्ञानरचनावादी वर्गात वापरल्या जाणाऱ्या 5E मॉडेल्सचा योग्य मानसशास्त्रीय क्रम कोणता? तर बघा, योग्य मानसशास्त्रीय क्रम म्हणजे प्रथम जोडणी करायची, म्हणजेच जुन्या ज्ञानाला सक्रिय करणे. नंतर एक्सप्लोर करायचं, म्हणजेच अन्वेषण करणं, प्रश्न विचारून कृती करून अनुभव घेणे. तिसरं एक्सप्लेन, म्हणजे शिक्षकांनी ते घटक एक्सप्लेन करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी मदत पुरवणे. चौथं आहे ॲलॉबरेट करणे, म्हणजेच विस्तार करणे, म्हणजेच मिळवलेल्या घटकाच्या विस्तारासाठी काहीतरी अनुभव घेण्यासाठी मार्गदर्शन करणे. इव्हॅल्यूट करणे म्हणजे मूल्यमापन करणे. या सर्व विचार प्रक्रियेत विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया कशी होती, योग्य होती का, अयोग्य होती, कुठं चूक झाली, यासंबंधी मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्यूट. अशा पद्धतीने ह्या 5 पायऱ्या आहेत आणि 5 पायऱ्या क्रमाने सांगणारा पर्याय आहे पर्याय बी, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, ॲलॉबरेट आणि इव्हॅल्यूट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर. विज्ञानाच्या तासाला पाण्याची घनता हा घटक शिकविण्यापूर्वी शिक्षक विचारतात, मुलांनो, पाण्यावर कोणते प्राणी किंवा वस्तू तरंगताना तुम्ही पाहिल्या आहेत? शिक्षकांची ही कृती 5E मॉडेलच्या कोणत्या टप्प्यात येते? तर बघा, पाण्याची घनता शिकवण्यापूर्वी मुलांना पाण्यावर तरंगणारे प्राणी विचारले, म्हणजे त्यांच्या जुन्या ज्ञानाला सक्रिय केलेलं आहे, जागृत केलेलं आहे, म्हणजे जोडणी, एंगेज या टप्प्यातील उदाहरण आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थ्यांनी घनता ही संकल्पना समजून घेतल्यानंतर शिक्षक त्यांना विचारतात की आता तपासा, तेलासारखे इतर द्रव पाण्यावर तरंगतात की बुडतात? 5E मॉडेलचा कोणता टप्पा आहे? म्हणजे पाण्यावर तरंगणारे पदार्थ पाहिले, बुडणारे पदार्थ पाहिल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात आता हेच पदार्थ तेलावर तरंगतात की बुडतात हे तपासा. तर ही जी पद्धत आहे तेव्हा त्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा विस्तार करणे, म्हणजेच एलोब्रेट टप्प्यातील उदाहरण आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अनुभवाधारित मूल्यमापनावर आधारित प्रश्न आहे. ज्ञानरचनावादी दृष्टिकोनानुसार मूल्यमापन म्हणजे केवळ बरोबर उत्तराची तपासणी नव्हे तर काय आहे? बरोबर आहे, तर मूल्यमापन विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेची, अर्थनिर्मितीची तपासणी करणे हे होय.
ओके. म्हणजे ज्ञानरचनावादामध्ये आपल्याला पाठांतरावर आधारित मूल्यमापन करायचं नाही, तर विद्यार्थ्यांनी जो अनुभव घेतलेला आहे तो अनुभव घेत असताना त्याची विचार प्रक्रिया कशी होती, योग्य पद्धतीने होती का, त्यांनी योग्य साधने वापरली का, त्यांनी योग्य निष्कर्ष काढलं का, यावर आधारित मूल्यमापन झालं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. रचनावादी वर्गात शिक्षकाची प्राथमिक भूमिका खालीलपैकी कोणती असते? तर बघा, ज्ञानरचनावादी मध्ये विद्यार्थी ज्ञानाचा रचनाकार असल्याने तिथं शिक्षकाची भूमिका फक्त सुविधादाता व मार्गदर्शकाची असणार आहे. फॅसिलेटर आणि गाईड म्हणून शिक्षक काम करतील. तिथं शिक्षकांनी इन्स्ट्रक्टर व्हायचं नाही आहे, वारंवार सूचना द्यायच्या नाही आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पारंपरिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय ग्रहणकर्ता असतो, तर ज्ञानरचनावादात विद्यार्थी कसा असतो? तर बघा, पारंपरिक पद्धतीमध्ये विद्यार्थी निष्क्रिय असेल, तर ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी सक्रिय, स्वतःच्या अनुभवावर स्वतःची ज्ञानाची रचना करणारा ज्ञानरचनाकार असतो. ओके. या ठिकाणी विद्यार्थी एक्सप्लोरर म्हणजेच अन्वेषक असतो. तो प्रश्न विचारून, प्रयोग करून, कृती करून स्वतः समस्या सोडवित असतो. स्वतःचे ज्ञान स्वतः रचत असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती पद्धत ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धतीचा भाग नाही? तर बघा, घोकंपट्टी आणि पाठांतर ही ज्ञानरचनावादाचा भाग नाही. प्रकल्प आधारित अध्ययन पद्धत आहे, सहकार्य आधारित आहे, अन्वेषण आधारित अध्ययन पद्धत आहे, परंतु इथं पाठांतराला थारा नाही. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय शालेय व्यवस्थेत ज्ञानरचनावादाची अंमलबजावणी करताना जाणवणारी सर्वात मोठी व्यावहारिक मर्यादा कोणती आहे? तर सर्वात मोठी व्यावहारिक मर्यादा म्हणजे ज्ञानरचनावादी ची अंमलबजावणी करताना खूप वेळ लागतो, ही वेळखाऊ आहे, मोठ्या वर्गामध्ये घेणे अशक्य आहे, मर्यादित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड जाते, ही व्यावहारिक मर्यादा आहे. ओके. तर बघा, या स्लाइडमधील हा शेवटचा प्रश्न आहे, पाहूयात आपण. ज्ञानरचनावादानुसार ज्ञान हे वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ असते. कारण काय बघा, आर. प्रत्येक विद्यार्थी नवीन माहितीचा अर्थ स्वतःच्या अद्वितीय पूर्वज्ञानाच्या आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे लावतो. तर बघा, ए आणि आर दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ज्ञानरचनावादानुसार ज्ञान हे वस्तुनिष्ठ नाही आहे, तर व्यक्तिनिष्ठ आहे, आर्नस्ट यांचं मत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी काय करतो, तर नवीन माहितीचा अर्थ स्वतःच्या पूर्वज्ञानावर आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर लावतात. तर आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण ही माहिती पाहिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला इथं जी संकल्पना आपण TETसाठी आपण चीट म्हणूया, चीट शीट, ह्या महत्त्वाच्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. जीन पियाजे स्वतःची सक्रिय मानसिक प्रक्रिया, यामध्ये स्कीमा म्हणा, ॲसिमिलेशन, ॲकॉमोडेशन आलं की जीन पियाजे म्हणायचं. समाज, भाषा, संस्कृती आलं की लेव वायगोस्की म्हणायचं. यामध्ये महत्त्वपूर्ण संकल्पना ZPD आणि स्कॅफोल्डिंग. 5E मॉडेल येणारच. अनुभव आधारित ज्ञानाचा क्रम. एंगेजने सुरुवात होते हे लक्षात ठेवा आणि इव्हॅल्युएटने शेवट होतो. शिक्षकाची भूमिका ज्ञान देणारा नाही तर मार्गदर्शक असणार आहे. फॅसिलेटर सुविधादाता असणार आहे. तर आपण अशा पद्धतीने आज या ठिकाणी ज्ञानरचनावर आधारित जवळपास 43 प्रश्नांचा उहापोह केलेला आहे.
तर अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. लक्षपूर्वक अभ्यासा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्ञानरचना वा संकल्पना क्लिअर करणारा व्हिडिओची लिंक अपलोड केलेली आहे. त्या लिंकवर टच करून ती संकल्पना तुम्ही स्पष्ट करून घेऊ शकता. ओके, थँक्यू.